लॉलीपॉपची काठी शोधा म्हटलं. प्रॉन्स लॉलीपॉपला लागणारी कोळंबी आपण बघा साफ केली आहे आणि व्यवस्थित दोरा वगैरे त्याचा काढला आणि धुवून घेतली आहे स्वच्छ. आणि इथे लिंबाचा रस, हे मीठ आणि ही हळद हे मॅरिनेशनसाठी आहे. सध्या तरी एवढंच लावून ठेवायचं आहे. आपण हे लिंबाचा रस टाकूया, थोडं मीठ, थोडी हळद, हे आपण ना व्यवस्थित मिक्स करून 10-15 मिनिटांसाठी ठेवून देऊ. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय आणि आता हे 10-15 मिनिटांसाठी मी ठेवून देणार आहे. जे अर्धा तास झालाय आपल्याला ह्या कोळंबीला आपण लिंबू, मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं. तर मॅरिनेट हे आपलं व्यवस्थित झालंय प्रॉन्स लॉलीपॉपचं. आणि आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. कांदा आहे, अंडा आहे, मीठ, हळद, धना पावडर, जिरं, आपलं आगरी कोळी मसाला, ब्रेड क्रम, कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची. आता आपण ना ही कोळंबी आहे ना ती मिक्सरला लावून घेऊया, व्यवस्थित बारीक करून घेऊया. आता आपण त्यात ना कोळंबीमध्येच आलं बारीक चिरून टाकूया. आपण धुवून घेतलेली कोथिंबीर आणि ह्या 4 मिरच्या, लसूण. आता हे आपण मिक्सरला बारीक करूया. आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलंय. त्यातच ना आपण आता हे सगळे मसाले टाकूया. तुम्हाला किती तिखट हवं, तुमची मुलं कशी तिखट खातील त्यानुसार आपण तुम्ही तिखट टाकू शकता. त्यात जिरा पावडर, धने पावडर, हळद आहे ऑलरेडी, मी अगदी थोडीशी टाकते. मीठही आपण मॅरिनेशनच्या वेळेला टाकलेलं, त्यामुळे अगदी तुम्ही बेतानेच टाका. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेऊया. आता त्यात ना आता आपण कांदा टाकूया. जशी क्वांटिटी असते ना त्यानुसार तुम्ही ते म्हणजे ठरवायचं आहे तुम्हाला कांदा किती घालायचा आहे काय ते. मी 1 कांदा घेतलेला, त्यातला मी थोडासा ठेवला आहे कारण मला थोडंसं जास्त वाटायला लागलं म्हणून. आपलं कसं मसाला हा कमी आहे ना, त्यामुळे मी कांदा थोडासा कमी केला. 1 कांदा चिरलेला मी, त्यातला थोडासाच घातला आहे. आता आपल्याला ना बाइंडिंगसाठी ह्यात ना मैदा टाकायचा आहे. यात ना कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स आहे. आपण आता ते थोडंसं टाकून घेऊया. तर एक असं कोळंबीला ऑलरेडी पाणी असतं ना, त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ होतं. मग ते आपले व्यवस्थित बाइंडिंग होण्यासाठी म्हणजे ते लॉलीपॉप बनण्यासाठी ना आपल्याला थोडंसं त्याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकावं लागतं. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेऊया आपण. थोडं तेल मिक्स करून आता आपण ना हे लॉलीपॉप बनवायला सुरुवात करूया. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं ना मिक्स झालं आहे बघा. आता याचे आपण लॉलीपॉप बनवून देऊ. काय जण काय करतात, मोठी कोळंबी असेल ना, मोठी कोळंबीची ना शेपटी काढतात. पण ऑलरेडी आपल्या ना छोट्या कोळंब्या होत्या, त्याच्यामुळे मी अख्खीच कोळंबी ठेवली. त्याला पण मी मॅरिनेट करून ठेवलेलं, मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं. मग आता हे बघा,
असे आता आपण सगळे करून घेऊया. आता हे आपले ना सगळे व्यवस्थित लॉलीपॉप रेडी झाले. आता इथे मी ब्रेड क्रम ठेवला आहे. ब्रेड क्रम आणि ही पेटलेलं अंड. हे लॉलीपॉप आहेत ना ते हे अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करून ह्या ब्रेड क्रममध्ये व्यवस्थित घोळून घेऊन ते फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे. तेल व्यवस्थित आपलं तापलं आहे. थोडा बारीक गॅस करूया. बारीक गॅसवरच भाजून व्यवस्थित ना असे खरपूस करून घ्यायचे. आता हे असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे ब्रेड क्रममध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं, त्याशिवाय त्याला कुरकुरीतपणा येणार नाही. आता ना हे बघा कलर पण आपला व्यवस्थित चेंज होतो. असे गोल्डन ना करून घ्यायचे आणि बारीक गॅसवरच भाजायचे, नाही तर आतून ना ते कच्चे राहणार. म्हणून हे बघा बारीक गॅस आहे. बारीक गॅसवरच व्यवस्थित भाजून घेऊया. ते आपण तळून घेऊया. मोठा गॅस केला की फक्त वरून त्याचा कलर बदलेल पण आतून कच्चेच राहतील ते. त्यामुळे बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे बघा आपल्याकडे व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले दिसतात ना लॉलीपॉपसारखे, चिकन लॉलीपॉपसारखे. आता ते काढून घेऊया आपण. लॉलीपॉपची काठी शोधा मात्र कुठे येते. आता असं नाही मी सगळे हे तळून घेते